नमस्कार मित्रांनो, आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि संपूर्ण राज्यात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्यातील 19वा हप्ता याबद्दल पूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केली असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केली जाते, ज्यामुळे महिलांना घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी आर्थिक स्थैर्य मिळते। सध्या सर्व लाभार्थी महिलांच्या मनात एक प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता कधी येणार, पैसे खात्यात जमा झाले का, आणि जर अजून पैसे आले नसतील तर काय करावे। तर मित्रांनो, याची माहिती अशी आहे की सरकारकडून हप्ते टप्प्याटप्प्याने जिल्हानिहाय जमा केले जातात, त्यामुळे काही महिलांच्या खात्यात आधी पैसे जमा होतात तर काहींच्या खात्यात थोडा उशीर होऊ शकतो। त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, कारण प्रक्रिया सुरू असते आणि पात्र सर्व महिलांना हप्ता दिला जातो। या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांना स्वावलंबी करणे आणि कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये मदत करणे हा आहे। विशेषतः ग्रामीण आणि गरजू कुटुंबातील महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे। 19वा हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण असणे आवश्यक आहे, जसे की लाभार्थी महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी, तिचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असावे, बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे आणि अर्ज शासनाकडून मंजूर झालेला असावा। जर या सर्व अटी पूर्ण असतील तर हप्ता थेट बँक खात्यात जमा होतो। अनेक महिलांना असा प्रश्न पडतो की माझ्या खात्यात अजून 19वा हप्ता आला नाही तर काय करावे। तर सर्वप्रथम आपल्या बँक खात्याची नोंद तपासावी, पासबुक एंट्री अपडेट करावी किंवा मोबाईलवर आलेला SMS तपासावा, कारण पैसे जमा झाल्यानंतर बँकेकडून संदेश येतो। त्यानंतर अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून स्टेटस तपासता येते। तसेच जवळच्या सेतू केंद्र, महाई सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ही माहिती घेता येते। काही वेळा तांत्रिक कारणांमुळे हप्ता उशिरा येऊ शकतो, जसे की बँक खाते आधारशी लिंक नसणे, अपूर्ण असणे, अर्जातील माहिती चुकीची असणे, बँक खात्यात नाव जुळत नसणे किंवा पडताळणी प्रक्रिया सुरू असणे। त्यामुळे महिलांनी आपली सर्व माहिती योग्य आहे का हे नक्की तपासणे खूप महत्त्वाचे आहे। याशिवाय काही महिलांचा अर्ज पेंडिंग स्थितीत असतो, याचा अर्थ पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच मंजुरी मिळू शकते। तर रिजेक्टेड असल्यास त्याचे कारण तपासून आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे असते। सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की पात्र महिलांना नियमितपणे दरमहा हप्ते दिले जातील आणि कोणत्याही दलाल किंवा एजंटमार्फत पैसे देण्याची गरज नाही, कारण ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने केली जाते। या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते आणि त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही। त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये महिलांची आर्थिक भूमिका मजबूत होत आहे। ग्रामीण भागात तर या योजनेमुळे महिलांना घरखर्च, अन्नधान्य, मुलांचे शैक्षणिक खर्च आणि आरोग्य खर्च भागवण्यासाठी मोठी मदत मिळत आहे। 19व्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत असतात, जसे की हप्ता बंद होणार, पैसे येणार नाहीत किंवा योजना थांबणार। पण अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त अधिकृत सरकारी घोषणांवरच विश्वास ठेवावा, कारण सरकारकडून अधिकृतपणे हप्ते नियमित देण्याची प्रक्रिया सुरूच आहे। जर तुमचा अर्ज मंजूर आहे आणि सर्व कागदपत्रे योग्य आहेत तर तुम्हाला 19वा हप्ता नक्की मिळेल। फक्त थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे। महिलांनी बँक खाते सक्रिय ठेवणे, आधार लिंक तपासणे, मोबाईल नंबर अपडेट ठेवणे आणि पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण याच गोष्टींवर पेमेंट अवलंबून असते।
अनेक वेळा बँक खाते बंद, निष्क्रिय किंवा आधारशी लिंक नसल्यास पैसे परत जातात. त्यामुळे बँकेत जाऊन तपासणी करणे हा सर्वात योग्य उपाय आहे. तसेच लाभार्थींनी वेळोवेळी अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून अर्जाची स्थिती तपासावी आणि जर काही त्रुटी दिसत असतील तर त्या त्वरित दुरुस्त कराव्यात. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना थेट आर्थिक लाभ मिळत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल दिसून येत आहे. त्यामुळे ही योजना महिलांसाठी खरोखरच उपयुक्त आणि लाभदायक ठरत आहे. पुढील काळातही सरकारकडून हप्ते नियमितपणे दिले जाण्याची शक्यता असून पात्र सर्व महिलांना याचा लाभ मिळत राहणार आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की जर तुमचा 19वा हप्ता अजून खात्यात जमा झाला नसेल तर घाबरू नका, कारण पेमेंट प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असते. तुमचे बँक खाते, आधार लिंक आणि अर्ज स्टेटस तपासा. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि कोणत्याही फसवणुकीपासून सावध राहा, कारण सरकारकडून मिळणारी ही आर्थिक मदत थेट तुमच्या खात्यात सुरक्षित पद्धतीने जमा केली जाते आणि पात्र सर्व महिलांना याचा लाभ दिला जातो. त्यामुळे संयम ठेवा, नियमित स्टेटस तपासा आणि या योजनेचा पूर्ण लाभ घ्या.